आज दिवसभरात सगळ्यात महत्त्वाची घटना राहिली ती मुंब्रा हिरवं करू या वक्तव्यानंतर सुरू झालेला वाद. आधी माफीनामा, मग माफी मागे घेणं, यानंतर यात झालेली इम्तियाज जलील यांची एंट्री. या सगळ्यातून आता नव्यानं प्रतिआव्हान दिलंय ते भाजपच्या अन्य काही नेत्यांनी. यासह अन्य अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेऊयात आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींकडून. शनिवारी शहर शेख यांनी मुंब्रा पोलिसांना आपला माफीनामा पत्र जे आहे तो मुंब्रा पोलिसांना दिलाय. यामध्ये त्यांनी सांगितलं की तिरंगासाठी जर जीव द्यावा लागेल तर मी त्यालाही कमी करणार नाही. परंतु ज्या पद्धतीने आज एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंब्रामध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची भेट घेतली आणि थेट इम्तियाज जलील यांनी जे सांगितलेलं आहे की शहर शेख यांना माफी मागण्याची गरज नव्हती. ज्या पद्धतीने मुंब्रा पोलिसांच्या वरिष्ठांनी ज्या ठिकाणी माफीनामा पत्र शहर शेख यांचा घेतलेला आहे त्यावरती मी त्यांना जाब देखील विचारणार आहे. दुसऱ्या ठिकाणी शहर शेख आणि युनुस शेख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे अशी बातमी चालल्यानंतर कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदे कुठेही भेट जे आहे ते शहर शेख युनुस शेख यांना देणार नाहीये. तर प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी असंही वक्तव्य केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्राला फक्त शहर शेख यांनी सांगितलेलं मुंब्राला हिरवा करू, मी संपूर्ण महाराष्ट्राला जे आहे ते हिरवा करू. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून इम्तियाज जलील याच्या वक्तव्याचा कसा समाचार केला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे इस्लामुद्दीन खान सर, रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, मुंब्रा. अकोला महानगरपालिकेमध्ये यंदा सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप. मात्र या भाजपला दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते प्रकाश आंबेडकरांना भेटले. आंबेडकरांनी पुढाकार घेत अकोल्यात सगळ्यांची एकत्र येत वोट बांधणीला सुरुवात केली. अकोल्यात नेमकं काय करायचं याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार होते. मात्र त्या आधीच अकोल्यात शरदचंद्र पवार पक्षांनी गेम फिरवला. अचानकपणे शरदचंद्र पवार यांनी अकोल्यात भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला आणि या सगळ्याचं गणित बदललं. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक रफिक सिद्दीकी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे महिला नगरसेवक नरसिंग परवीन यांचे पती फैयाज खानही आंबेडकरांच्या भेटीला पोहोचले होते. तसेच माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे पुतणे अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार हेही प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले होते. पण प्रकाश आंबेडकर ॲक्शन मोडवर येताच शरदचंद्र पवार पक्षाने गेम फिरवला आणि अकोल्यात विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिला. आता अकोल्यात भाजपचे 38, शिवसेनेचा 1, अजित पवार यांचा 1 आणि शरदचंद्र पवार पक्षाचे 3 नगरसेवक या असे 44 नगरसेवकांनी भाजपचे मिळून पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आता शहर सुधार समिती अशी एक समिती तयार झाली आहे. यामुळे अकोल्यात भाजपला महापौर नक्की मिळणार. पण भाजपच्या बदल्यात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला काय मिळणार हे मात्र अद्यापर्यंत गुलदस्त्यात आहे. कॅमेरापर्सन चारुदत्त सोटेसह योगेश सिरसाट, एनडीटीव्ही मराठी, अकोला. जिल्हा परिषदची रणधुमाळी सध्या राज्यभरात सुरू आहे. परभणीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं एका कुटुंबाची सध्या चर्चा जोरदार रंगत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 1-2 नव्हे तर तब्बल 5 सदस्य झेडपीच्या मैदानात आहे. तेही भारतीय जनता पक्षातच नव्हे तर ठाकरे गट आणि काँग्रेसकडून एक कुटुंबाचे सदस्य निवडणूक लढत आहे आणि त्यामुळे या कुटुंबाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाकडून वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जातोय. मात्र आता परभणी जिल्ह्यात हाच प्रश्न भारतीय जनता पक्षासाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळं एकूणच ही निवडणूक कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची, परभणीत तरी ही निवडणूक नेत्यांचीच असंच या प्रश्नाचं सध्या उत्तर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, एनडीटीव्ही मराठी, परभणी. राजकारणात असं म्हटलं जातं की राजकारणात कोणीच कुणाचा फार काळ शत्रू आणि फार काळ मित्र राहू शकत नाही आणि राजकारणात कधी काय घडेल याचा नेमही नाही. असंच घडलंय सोलापुरातील बार्शी तालुक्यात. बार्शी तालुक्यात भाजपच्या विरोधात 4 पक्षांनी आता एक आघाडी केलेली आहे. शिवसेना शिंदे गट असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, तर त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट, या सर्वांनी आता भाजपच्या विरोधात एक आघाडी केल्याचं दिसतंय आणि यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलेली आहे. बार्शीत भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांचं आव्हान भाजपच्या विरोधात प्रभावी ठरतं का, तर त्याचबरोबर शिवसेनेची नाराजी ही कमी होईल का,
राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांचा सामना बार्शीत पुन्हा पाहायला मिळेल का याची उत्तरं येणाऱ्या काळातच मिळतील. परंतु या सर्व बाबतीत सोलापूरच्या राजकारणाचं केंद्रस्थान आता बार्शी बनलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, एनडीटीव्ही मराठी, सोलापूर. ईडीच्या केसमध्ये छगन भुजबळ यांना क्लीन चिट मिळाली आहे. मात्र यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय. शिवाय या निर्णयाविरोधात त्या उच्च न्यायालयात देखील दाद मागणार आहेत. छगन भुजबळांविरुद्ध 2014ला जनहित याचिका दाखल केल्यापासून अंजली दमानिया यांचा लढा सुरू आहे. एकूण 11 घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे या संदर्भात अंजली दमानिया यांनी जनहित याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत असून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही आपली भूमिका मांडली आहे. छगन भुजबळांवरील एक प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांना कुठलीही क्लीन चिट मिळाली नसून आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. तसंच छगन भुजबळ यांना मागच्या आणि आताच्या दोन्ही सरकारनं वाचवलं आहे. फडणवीस भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत असा गंभीर आरोपही दमानिया यांनी केला आहे. सक्त वसुली संचालनालय भुजबळ यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात तपास करत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी कोणतीही निविदा न मागवता KS चामनकर एंटरप्राइजेसला कंत्राट दिले असा आरोप करण्यात आला होता. छगन भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. मात्र अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित प्रकरणावर आणि निर्णयावर भाष्य केलं आहे. या सगळ्या प्रकरणासंदर्भात देशाचे सरन्यायाधीश तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. शिवाय या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी अंजली दमानिया उच्च न्यायालयात देखील धाव घेणार आहेत. राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा बिनविरोध जिंकल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली होती. महापालिका निवडणुकीत राज्यात जवळपास 70 बिनविरोध नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये सर्वाधिक भाजपचे, त्याखालोखाल शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध होते. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ही भाजपचा बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न पाहायला मिळत असून उमेदवारी अर्ज मागे घेतले जात असल्याचं दिसून येत आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने बिनविरोधचं खातं खोललं आहे. भाजपने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बिनविरोधच्या माध्यमातून खातं खोललं आहे. भाजपने खारेपाटण जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्राची ईश्वलकर यांच्या माध्यमातून बिनविरोध केली आहे. येथे ठाकरे सेनेला मोठा धक्का दिलाय. भाजपचा दुसरा उमेदवारही बिनविरोध झाल्याची माहिती आहे. येथील बांधा जिल्हा परिषदेतून भाजपचे उमेदवार तथा माजी सभापती प्रमोद कामत हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज होणार आहे. मात्र तत्पूर्वी प्रतिस्पर्धी उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडून भाजपकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही बिनविरोधचा पॅटर्न राबवला जात असल्याचे दिसून येत आहे. देशाची राजधानी आहे नवी दिल्ली. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील नवी दिल्ली नेहमी चर्चेत असते. भाजप आणि शिवसेनेचे नेते दिल्लीत जातात आणि महाराष्ट्राचे अनेक निर्णय नवी दिल्लीत होतात असा आरोप होत असतो. पण आता काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या एका नेत्याने नवी दिल्लीत राहून राहुल गांधी यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. माजी खासदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी दिल्लीत अचानकपणे राहुल गांधी यांची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत प्रामुख्याने उत्तर प्रदेशच्या मणिकर्णिका घाटासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. नाना पटोले यांनी मणिकर्णिका घाटाची पाहणी केली. इथला परिस्थितीजन्य अहवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात या एकाच कारणासाठी ही भेट झालेली नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्या भेटीत राज्यातील काँग्रेसची स्थिती, नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका यासह विविध विषयांवर चर्चा झाल्याचं कळत आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ सुद्धा राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांसह मणिकर्णिका घाटाला भेट देणार आहेत. त्यांनी सुद्धा राहुल गांधी यांची भेट घेतली तर असं म्हणायला वावगं ठरणार नाही की दिल्लीत नक्कीच काहीतरी शिस्त आहे. डोंबिवलीत एकता सावंत ही तरुणी सोरमा विक्रीचा व्यवसाय करते. तिच्या स्टॉलवर KDMCने कारवाई केली. इतर परप्रांतीय जे फेरीवाले आहे त्यांच्या स्टॉलवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. मी 300 रुपये हप्ता देते तरी पण KDMCने माझ्या स्टॉलवर कारवाई केली असा व्हिडिओ जी तरुणी आहे एकता सावंत हिने सोशल मीडियावर टाकले होते.
या व्हिडिओची दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट डोंबिवली गाठले. अविनाश जाधव यांनी एकता सावंत याची भेट घेतली आणि एकता सावंत हिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका आता मनसेने घेतली आहे. जेवढी मदत होईल एकता सावंत हिला मनसेकडून दिली जाईल असं आश्वासन अविनाश जाधव यांनी दिलं आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव यांचा स्पष्ट आरोप आहे की परप्रांतीय फेरीवाल्यांना KDMC पाठीशी घालते. आता मनसे या प्रकरणात आक्रमक झाली आहे. एकता सावंत हिच्या मदतीला पुढे आली आहे. दुसरीकडे मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे रिक्षावाला आणि फेरीवाल्यांकडून सुरू असलेला त्रास काही दिवसासाठी का होईना डोंबिवलीकरांसाठी काही दिवसासाठी दिलासा मिळते का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन प्रभात दासचा अमजद खान, NDTV मराठी, डोंबिवली. हिंद की चादर या कार्यक्रमाला आज नांदेडात उत्साहात सुरुवात झाली. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अनेक धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी गुरुद्वाऱ्यातनं गुरु ग्रंथ साहिबला मोदी ग्राउंड इथं आणण्यात आला आणि त्यानंतर भक्तांची रीत त्या दर्शनासाठी लागली आणि शबद कीर्तन झालं. नगर कीर्तनाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब भवन मोदी ग्राउंडवरती पोहोचला आणि शब्द कीर्तन दिवसभर साजरं करण्यात आलं. उद्याच्या दिवसामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण यांची उपस्थिती असणार आहे आणि उद्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 2 दिवस नांदेडमध्ये लाखो भाविकांची रेलचेल बघायला मिळाली, पण उद्या ह्याची सांगता होणार आहे. योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम स्थानिक सराफा बाजारांना दिसून येत आहे. शनिवारी 24 जानेवारी रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ बघायला मिळाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी चांदीच्या दराने हनुमान उडी मारली आणि तब्बल 1 किलो मागे 15,700 रुपयांची वाढ बघायला मिळाली आहे. सोन्याच्या दरातही प्रति 10 ग्रॅम मागे 500 रुपयांची वाढ झाली आहे. चांदी दररोज महाग होत चालली असून शनिवारीही चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी चांदीच्या विक्री दरात 3,23,200 रुपये प्रति किलो एवढा दर होता. मात्र शनिवारी या दरामध्ये 15,700 रुपयांची वाढ होऊन तो 3,98,900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दागिन्यांसाठीची जी चांदी असते तिचा दरही 3,20,000 रुपयांवरून 3,35,500 रुपये प्रति किलो एवढा झाला आहे. सोने आणि चांदीच्या दरवाढीबद्दल बाजार सकारात्मक दिसतो आहे. औद्योगिक पातळीवर चांदीची मागणी वाढली असल्यामुळे आणि मागणी पुरवठ्यातील तफावतीमुळे चांदीचे दर वाढत चालले असून येणाऱ्या काळातही गुंतवणूकदारांना चांदीचे जे दर आहे त्यात चांगला परतावा मिळणार असल्याची शक्यता काही तज्ज्ञ व्यक्त करत आहे. तर चांदीच्या तुलनेत सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हे सद्यस्थितीमध्ये अधिक फायदेशीर ठरेल असंही काही तज्ज्ञ सांगतायत. चांदीचे सध्याचे भाव पाहता चांदीच्या दरांमध्ये एक मोठी घसरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे असंही तज्ज्ञ सांगतायत. त्यामुळे एकंदरीतच बाजाराची स्थिती पाहून लोकांनी निर्णय घ्यावा असंही काही तज्ज्ञ सांगतायत. प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.